नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामावर विश्वास दाखवत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चंद्रपुरातील हॉटेल इंडी येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचा दुपट्टा टाकत पाऊणकर यांचं पक्षात स्वागत केलं. पक्षामध्ये गरीब हा केंद्रबिंदू आणि सर्वोच्च स्थानी मानला जातो. ज्या परिवारामध्ये एखाद्या कार्यकर्त्याचं दुःख त्याचं एकट्याचं नसून साऱ्या पक्षाचं मानलं जातं, त्या पक्षात तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही आल्यानंतर तुमच्या गावात, तुमच्या भागात, तुमच्या बूथवर, तुमच्या वार्डात, प्रभागात तुम्ही हा प्रेमाचा, सेवेचा झेंडा हाती घेऊन लोकांच्या हृदयापर्यंत माननीय मोदीजींचा देशभक्तीचा विचार पोहोचवाल, हा विश्वास आहे. आणि विशेष करून मनोहर पोहनकर जरी भाजपमध्ये नसले तेव्हाही ते माझे मित्र होते. विजय बलकी भाजपमध्ये एकदा येऊन पुन्हा गेले, पण विजय बलकी ही माझे मित्र होते. आज मनोहर पोहनकर यांच्या सोबत आपण सर्वजण आलात. मी तुम्हाला निश्चित सांगेन, परवा आमचे मित्र काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश देवतळे यांनी परवा नागपूरमध्ये प्रवेश केला. मी तुम्हा सर्वांना सांगेन की तुम्ही जेव्हा या परिवारात प्रवेश केलाय तर तुमचं आणि तुमच्या सोबत त्या गावाचं निश्चितच चांगलं होईल की तुम्ही जो इच्छा, आकांक्षा, संकल्प घेऊन इथं आलात. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचं कारण म्हणजे की सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा विकास केला आहे. त्यामध्ये सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, हिरे नदीचा पूल हे अतिशय विकासाचे कामं झाले आहेत आणि त्यांच्या नजरेमध्ये पुन्हा विकासाचे कामं करायचे आहे. त्यामुळे मी त्या विकासाच्या कामाला पाहून त्यांना मी जुळलो आहोत. आणि त्याचप्रमाणे आमचे आदरणीय पंतप्रधानजी मोदीजी यांनी सुद्धा संपूर्ण देशाला एक विकासाची दिशा ते देणार आहे. त्यांच्याकडे पाहून आणि आमचे मित्र 25 वर्षापूर्वी माझे मित्र होते सुधीर भाऊ, आणि आता त्यांचा स्वभाव म्हणजे एवढा चांगला आहे की ते त्यांच्याकडे कोणीही भेटायला जरी आले तरी ते अखेरच्या माणसापर्यंत भेटतात आणि त्यांचं ते काम करतात. त्यांचं सगळं हे कर्तव्य आणि स्वभाव पाहून मी त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मनोहर पाऊणकर यांनी चंद्रपूरचे नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा धनोजी कुणबी समाज सल्लागार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यासोबतच माजी सभापती विजय बलकी, मोरेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमण डोहे, संतोष मत्ते, सविता माशिरकर यांच्यासह शेणगाव, पिंपरी येरूर, छोटा नागपूर, सोनेगाव या गावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये मी एकटाच कापी आहे, तरी सुद्धा 13 तारखेला गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये राहुल गांधी यांची सभा होणार आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी एकटाच कापी आहे, तरी सुद्धा 13 तारखेला राहुल गांधीजी येतात. मला असं वाटतं की त्या ज्या मंत्रिमंडळात आता आहे नरेंद्र मोदीच्या, त्यांच्या देशाच्या वित्तमंत्री, अर्थमंत्री त्यांनीच सांगितलं की आमचे भ्रष्टाचारी लोकांसाठी दार उघडे आहेत. आता भ्रष्टाचारामध्ये 70,000 कोटीचा अजित पवारांचा भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनी काढला. महाराष्ट्रामध्ये त्यांना माहिती नसेल, देशाची माहिती कमी आहे त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत उत्तर देताना सगळ्यांनीच पाहिलं आहे. त्यांना उत्तर पण देता येत नाही. त्यांना काय ते समोरच्याने काय प्रश्न विचारलं ते पण कळत नाही. त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच सांगतो. आता अशोक चव्हाण त्यांनी आदर्श घोटाळा केला. अजित पवारांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला हे स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलं. तर भ्रष्टाचारी लोकांचं समर्थन कोण करत आहे आणि भ्रष्टाचारी कोण आहेत
तर निवडणूक बॉन्डच्या माध्यमातून हे स्पष्ट झालेलं आहे की एकीकडे गोमाता म्हणायचं आणि एकीकडे देशामध्ये सगळ्यात जास्त जगाच्या पाठीवर आमचा देश गोमांस निर्यात करण्याचा 10 वर्षामध्ये जो प्रयत्न झाला आणि या ज्या स्कटर्ड हाऊस आहेत, गायी कापल्या जातात, त्या कंपन्यांकडून भाजपनी निवडणूक फंड गोळा केला. तर पुलवामा घटनेच्या 2 आठवड्याच्या नंतर पाकिस्तानमधून BJPला फंडिंग येतो आहे. तर देशाला विकून देशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचं चंदा दो आणि धंदा लो हे स्लोगन आहे, हे त्यांना कळत नसेल म्हणून या पद्धतीचं वक्तव्य ते करतात. असं आहे की सूर्याला थुकलं तर त्याच्या स्वतःच्याच तोंडावर थुका पडतो, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. मर्यादेमध्ये राहूनच कुणाच्याबद्दल बोललं पाहिजे, एवढंच आमचा त्यांना सल्ला आहे. अद्याप निवडणुकीच्या याद्या पूर्णपणे घोषित झालेल्या नाही आणि ही निवडणूक देशाची आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पहिल्याच फेरीत मतदान असल्यानं प्रचाराला दिवस कमी मिळाले आहेत. त्यामुळे प्रचाराची दाहकता वाढवावी लागत असून ही निवडणूक देशापुढे असलेल्या आव्हानांची आहे. आजूबाजूचे देश आपल्यावर वक्रदृष्टी ठेवून आहेत. त्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर मोदींनी पुन्हा बळकट करण्याची गरज आहे असं मत चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. दिवस कमी आहे, देशामध्ये 7 फेज आहे, राज्यामध्ये 5 फेज आहे आणि पहिलाच फेज आमचा आहे. बाकीच्यांना जास्त प्रचारासाठी संधी आहे. आज या ठिकाणी 2118 बूथ आहे आणि 17 तारखेपर्यंत हे प्रचार संपायचा आहे. 17 तारखेला रामनवमी आहे आणि 14, 15, 16 इथपर्यंतच मर्यादा आहे. कारण 14ला सुद्धा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती आहे. 9 तारखेला गुढीपाडवा आहे. ते एक दिवस हा समाज मनासाठी एक महत्त्वाचा दिवस असल्याने प्रवासासाठी दिवसच कमी आहे आणि म्हणून ही गरमी थोडी जास्तच वाढवावी लागेल. अन्यथा मग प्रचार आपण लोकांपर्यंत ज्यासाठी निवडणुकीत उभे आहोत त्या आपण संवाद पोहोचू शकणार नाही, आपण कमी पडू. हा त्याचा भाग. ही निवडणूक मी देशासाठी आणि माननीय मोदीजींच्या 2024-29च्या प्रगतीचा, विकासाचा आणि संकल्पाच्या मुद्द्यावर जात. त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित केला तरी त्या मुद्द्यावर आमची निवडणूक जाणार नाही. आमची निवडणूक देशाच्या मुद्द्यावर जाईल. कारण ही निवडणूक देशासाठी असते, ही निवडणूक स्थानिक प्रश्नासाठी नसते. आणि म्हणून या निवडणूक देशासमोरचे जे प्रश्न आहे, आज चीन आमच्याकडे वक्रदृष्टीने पाहतोय, पाकिस्तान आमच्याकडे बुरी नजर से देख रहा है, अमेरिकेमध्ये काही वर्ग असा आहे की भारताच्या प्रगतीला थांबवायचं असेल तर एकच की नरेंद्र मोदींना थांबवा. मग आम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीत गुंतायचं की देशहितासाठी, देशाच्या गौरवासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या वैभवासाठी आम्ही गुंतायचं हे आम्ही ठरवलं. आणि आमच्यासाठी देशाचे प्रश्न, देशाच्या समस्या या सर्वोपरी आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करतो. त्यांचे सहकारी, अतिशय घनिष्ठ सहकारी, त्यांचे उजवे हात हे आमच्यावर प्रचंड निम्न शब्दाची खोटी टीका करतात. अपेक्षा ही आहे की त्यांना सांगावं, राजकारणामध्ये आपण एवढीही खालती येऊ शकत नाही की आम्ही शेवटी विकास केलाय. मी कधी सेटिंग फिटिंगचं राजकारण केलं नाही. मला विजय पराभवाची चिंता तर 95 पासून नाही आहे. त्यामुळे मला प्रश्न एकच आहे की तुमचा उजवा हात म्हणणारा व्यक्ती जर माझ्यावर इतकी निम्न घाणेरडी टीका करतो आणि मी मात्र माझ्यासाठी, माझ्या खुर्चीसाठी मी अशा पद्धतीचं सिटिंग फिटिंग करावं हे मला आवडत नाही. जर जनतेला नाकारायचं असेल तर नाकारेल. जनतेला विकासाच्या ऐवजी या ठिकाणचं राजकारण असंच पाहिजे असेल तर त्याला आपल्या हाती काय आहे तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जर वाटलं की ठीक आहे त्यांनी प्रयत्न करून माझ्या विरोधी उमेदवारांना मदत करावी, तो त्यांचा, लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. तो जर तुमचा उजवा हात टीका करतो आणि तुम्हाला माहीत नसेल असं म्हटलं तर मग ते योग्य नाही. ते आज माध्यमांशी बोलत होते. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार समर्थकांनी
समाज माध्यमावर मुनगंटीवार यांच्या विरोधात चालवलेल्या वैयक्तिक टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे यवतमाळ येथे आले असताना ग्रामीण भागातील प्रसिद्ध गायक सुनील चव्हाण यांनी अनोख्या पद्धतीने पवारांचं स्वागत केलं. यावेळी सुनील चव्हाण यांनी आपल्या सुरेख अशा स्त्री आणि पुरुषांच्या दुहेरी आवाजात युगलगीत रोहित पवार यांच्या पुढे गाऊन दाखविलं. तेव्हा रोहित दादांनी त्यांना टाळा वाजवून दाद दिली आणि आलिंगन देऊन सुनील चव्हाण यांचं कौतुकही केलं. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात जाई जुईच्या फुलार मी जलवंते मी फुलवंते तुझी नजर लागल मला माझी तुझी नजर लागल मला नाही 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 तुझी नजर लागल मला. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार.